रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक बाजारपेठेत सुरू झाली आणि दर हमी भावापेक्षाही पुन्हा घसरली। हरभऱ्याचा यावर्षीचा हमीभाव आहे 5,650 रुपये प्रति क्विंटल, तर बाजारपेठेत 5,300 ते 5,400 असा भाव आहे। केवळ हरभराच नव्हे तर सोयाबीन, तूर, कापूस असे सारेच दर घसरले असून ते हमी भावापेक्षा कमी आहेत। लातूर बाजारपेठमध्ये गुरुवारी 10,000 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली। हमी भावाने खरेदी करण्याचं केंद्र सुरू होण्याची शक्यता धुसर असल्यामुळे शेतकरी आहे त्या किमतीमध्ये माल विकण्याच्या मनस्थितीत आहे। पुन्हा भाव आवक वाढले की पडतील अशी शेतकऱ्यांना भीती वाटत आहे। सोयाबीन व तुरीची पुरेशी खरेदी शासनाच्या वतीने करण्यात आली नाही। आता हरभऱ्याची खरेदी कधी सुरू होणार याबद्दल कोणीही सांगत नसल्यानं शेतकरी संभ्रमात आहेत। शेतीच्या वाणाला हमीभाव मिळत नाही व सरकार आयातीच्या पायघड्या कायम अंथरून बसलेले आहे। ऑस्ट्रेलियातून आतापर्यंत 10 लाख टन हरभऱ्याची आवक झाली असून वाटाण्याची आवकही 20 लाख टन इतकी झाली आहे। 3,700 प्रति क्विंटलने वाटाणा येतो आहे। त्यामुळे हरभऱ्याचे भाव बाजारपेठेमध्ये पडलेले आहेत। हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा सरकारने केली तर त्याचा परिणाम बाजारपेठेतील भावावरती होतो। सध्या हमी भावापेक्षा 300 रुपयांनी भाव कमी आहेत। सरकारने खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली तरी भाव स्थिर राहू शकतात।